शाळा सुंदर शाळा या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या टॅबला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा हे सूचना पहिले इथं वर वाचून घ्या. ठीक आहे. याचा सेशन निर्णय या ठिकाणी आहे. संबंधित सेशन निर्णय याला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. युजर मॅन्युअल म्हणजे कसं भरायचं ते तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. आता इथे बघा द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. हा 3 भागात आहे, ए बी आणि सी. ठीक आहे. ए बी सी. सीचा मुद्दा खूप मोठा वाढवलाय त्यांनी. त्याच्यानंतर रिमार्क शॉर्ट डिस्क्रिप्शन फील्डमध्ये फक्त तुम्हाला डॉट कॉमा आणि डॅश एवढंच वापरता येईल. बाकी तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर वापरता येणार नाही. त्याच्यानंतर बघा फर्स्ट फिल पार्ट ए. तुम्हाला पहिले पार्ट ए भरायचा, त्याला सेव्ह करायचं, नेक्स्ट करायचं. ठीक आहे. असं तुम्हाला तिन्ही पार्ट सेव्ह झाल्याच्या नंतर त्यांना हे करायचं आहे, फायनलाइज करायचं. लगेच फायनलाइज करायचं नाही. त्याच्यानंतर अपलोड सिंगल PDF फाईल्स. एकच PDF फाईल टाकायची आहे ज्याची मेमरी आहे ना 2 MB असेल. आता हे कशा पद्धतीने भरायची ते आपण डिटेलमध्ये सांगत आहे आता. ठीक आहे. मॅक्सिमम फाईल साईज त्याची 2 MB. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी सांगितलंय बघा की पार्ट ए मध्ये 2.1चा मुद्दा, पार्ट बी मध्ये 1.2, 11.4 आणि 17चा मुद्दा. इथे तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहे. 2.1 म्हणजे बघा हा मुद्दा. इथे बघा मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय. खालील पर्यायापैकी एक पर्याय निवडावा. मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास इथे 2 गुण आहेत. जर एकत्रित व्यवस्था असल्यास 1 गुण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा शाळेत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते का, वगैरे वगैरे हे मुद्दे आहेत. तर आता हे कसे भरायचे बघा. इथे तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहे. एक तर तुम्हाला इथे रिमार्क भरायचा आहे 1000 अक्षरापर्यंत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला PDF फाईल सुद्धा टाकायची आहे. तर आधी पहिल्या झटक्यामध्ये काय करा, पहिल्या झटक्यामध्ये तुम्ही सगळं रिमार्क भरून टाका. एकदा रिमार्क भरून झाले की त्याच्यानंतर मग आपण PDF टाकू शकतो. ठीक आहे. आता माझ्या PDF ऑलरेडी सेव्ह आहेत, कारण याच्यातल्या काही मागच्या वर्षीच्या PDF आहेत. जर मी इथे चूज फाईल म्हटलं, चूज फाईल म्हटल्याच्या नंतर माझ्याकडे मीडिया पिकरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी 3 रेषेला जाऊन रेडमी नोट 11 याच्यामध्ये मुख्यमंत्रीचा, अरे मी डिलीट केला वाटते फोल्डर कालच. ओके. आता हे मी तुम्हाला दाखवतो PDFचं नंतर. आधी पहिले रिमार्कचं समजून घ्या. आता हे पहिले 3 रिमार्क मी भरून टाकले. आता पुढचे रिमार्क. मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय. खालील 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडा. आता बघा कर्मचारी कक्ष पण वेगळा हवाय त्यांना, प्रशासकीय कार्यालय पण वेगळं हवंय आणि मुख्याध्यापक कार्यालय सुद्धा त्यांना वेगळं हवंय. ठीक आहे. हे सगळे वेगवेगळे असेल तर तुम्हाला 2 मार्क. या ठिकाणी तुम्हाला 1000 शब्दापर्यंत लिहायचं आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापक. आता इथे तुम्ही व्हॉइस टायपिंग करू शकता. ठीक आहे. हे रिमार्क काय तुम्ही एवढे टाईप करत बसणार आहे का, नाही. तर इथे करायची आपल्याला व्हॉइस टायपिंग. ठीक आहे. पटापट व्हॉइस टायपिंग करून पहिले सगळ्या यांचे व्हॉइस टायपिंग करून टाका. जसं आता इथे मी सांगत आहे की शाळेमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक कक्ष आहे, तसेच स्वतंत्र कर्मचारी कक्ष सुद्धा शाळेमध्ये आहे. झालं. बघा तुम्ही एक ओळ, एक शब्द, एक वाक्य जरी लिहिलं तरी ते स्वीकारते. असं काही नाही की तुम्हाला एकदमच 1000 शब्द सांगितले म्हणजे 1000 शब्दच लिहायला पाहिजे, असं काही नाही. शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते का, तर शाळेमध्ये नियमित आरोग्य तपासणी केल्या जाते. वर्षामधून 2 वेळा आरोग्य तपासणी शाळेमध्ये होते. झाला मुद्दा. त्याच्यानंतर शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असून तिचा वापर होत असल्यास, शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असून त्याचा योग्य वापर केला जातो आणि ती सुस्थितीमध्ये आहे. झाले 2 मुद्दे. 3 मुद्दे आपले लिहून झाले. लगेच खाली जायचं आणि सेव्ह बटन मध्ये. आता नाही तर तुम्ही म्हणाल
हे बघा, हे टाईप झालंय, यांना खोडूया आधी. ठीक आहे, तुम्हाला वाटलं की चला 2-3 मुद्दे झाले, नाहीतर तुम्ही काय कराल की सगळे भराल आणि नंतर सेव्ह बटन दाबायला जाल, लॉग आउट होऊ शकते. त्याच्यामुळे काय करा, 4-4, 5-5 मुद्दे भरा आणि इथे सेव्ह करायला या खाली. सेव्ह केलं की इथे बघा व्हाईट पट्टा येतो, त्याच्यामध्ये एकदम वर इथे येतोय डाटा सेव्ह सक्सेसफुली, क्लिक हिअर, याला क्लिक करायचं तुम्ही. डाटा सेव्ह सक्सेसफुली, क्लिक हिअरला क्लिक केलं की परत तुम्ही इथे खाली येता. हे बघा, हे तुमची भरलेली माहिती काय झाली, सेव्ह झाली. हे रिमार्कचं कळलं तुम्हाला कसं दन्न भरता येते ते. एवढं टाईप करत बसायचं नाही, कारण यावेळेसचे मुद्दे मागच्या मुद्द्यांपेक्षा खूप आहेत, त्याच्यामुळे दन्न व्हॉइस टायपिंग करत नाही. आता आलोय विषय आपला पीडीएफचा. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एक डॉक स्कॅनर नावाचा ॲप घ्यायचा आहे. डॉक स्कॅनर नावाचा ॲप घ्यायचा, त्याच्यामध्ये एक मस्त छानपैकी फोल्डर बनवायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये एक छानपैकी फोल्डर बनवायचा. फोल्डर बनवल्याच्या नंतर ह्या पीडीएफ आहेत. सॉरी ते पीडीएफ आहे ना माझ्या त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे, या मोबाईलमध्ये नाही. राईट, तेव्हाच म्हटलं मी या मोबाईलमध्ये कशा येतील, या मोबाईलमध्ये तो फोल्डर पण नाही. ठीक आहे, तर पीडीएफचा जो भाग आहे तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे. इथे शाळेमध्ये गेलो, समजा इथे शाळेमध्ये गेलो आणि मला फोटो माझ्या गॅलरीत असतात. नॉर्मली आपले फोटो कुठे असतात, गॅलरीत. तर इथे प्लसमध्ये जाऊन इथे कॅमेऱ्याला नाही जायचं. याच्याबद्दल आपण डिटेल क्लास घेणार आहोत 1 तासाचा, सध्या गडबड करू नका. इथे प्लसमध्ये गेलात की इथे इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी, इम्पोर्ट फ्रॉम गॅलरी केलात की इथून गॅलरीमधून हे फोटो सिलेक्ट करायचे. जे फोटो शाळेचे आहेत त्या फोटोंना आपण काय करायचं, सिलेक्ट करायचं. ठीक आहे, 1 फोटो 2 फोटो तुम्ही किती फोटो घेऊ शकता. इथे 2 फोटो घेतले मी, इम्पोर्ट 2 केले. इम्पोर्ट 2 केल्याच्या नंतर आपल्याला पीडीएफ 2 MB पर्यंत हवी फक्त. इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, फोटो इम्पोर्ट केल्याच्या नंतर इथे खाली क्रॉप फ्री म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, क्रॉप फ्री. त्याच्यानंतर नेक्स्ट, याला सुद्धा क्रॉप फ्री इथे खाली असते बघा, क्रॉप फ्री. नंतर नेक्स्ट. नेक्स्ट केल्यावर हे बघा एकदम असे निगेटिव्ह सारखे दिसतात, हे छान वाटत नाही. हे बघा, हे कसं वाटतंय, एकदम बेकार. इथे खाली कलर ऑप्शन आहे, कलर. कारण हे तुमचे रिमार्क कोण बघत नाही, मात्र तुमचे फोटो बघितले जातात. इथे कलरमध्ये जाऊन इथे ओरिजिनल म्हणायचं. ओरिजिनल म्हटलं इथे खाली म्हणा अप्लाय टू ऑल पेजेस. हा आता डॉक स्कॅनरचा आपला भाग होणारच आहे आपल्या क्लासमध्ये. आता आपण जवळजवळ आलोय त्या भागाच्या. ठीक आहे, या डॉक स्कॅनर नंतर इथे बरोबर करा. बरोबर केल्याच्या नंतर या पीडीएफला नाव देऊन टाकायचं, जो मुद्दा तुमचा आहे की नाही. इथे 3 टिंबला जाऊन इथे पेन्सिल आहे बघा, या पेन्सिलला जाऊन याला आपण म्हणूया शाळा परिसर. शाळा परिसर असं मराठीत नाव देऊया. अशा पीडीएफ बनवायची आणि त्याला नाव द्यायचं. नाव दिल्याच्या नंतर त्याला सेव्ह करायला लागते पीडीएफला. आता पीडीएफला सेव्ह करण्यासाठी 3 टिंबला जायचं. याची मेमरी किती आहे, 1.30 MB. ओके आहे, म्हणजे 2 MBच्या आत आहे. पण जर तुमची 2 MBच्या आत नसेल तर तुम्हाला इथे कॉम्प्रेस शब्द आहे, कॉम्प्रेस. इथे कॉम्प्रेस शब्दाला जायचं. इथे ही जी खालची पट्टी आहे ना, ही मागे ओढायची. बघा आलं, 629 KB चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि याला इकडे मोअरला जाऊन सेव्ह अप्लाय कॉम्प्रेशन टू ओरिजिनल फाईल. इथे कंटिन्यू, ओरिजिनल फाईलला सेव्ह केलं. तर असं एक फाईल सेव्ह करायची, त्याला सेव्ह करायची. एक फाईल इथे बनवायची पीडीएफ आणि मग सेव्ह करायची. पीडीएफ बनवायची, सेव्ह करायची, पीडीएफ बनवायची, सेव्ह करायची. असं करत नाही बसायचं. पहिले सगळ्या पीडीएफ बनवून घ्या. हा एक मुद्दा झाला. प्लसमध्ये जाऊन दुसरा फोटो घ्या. आता दुसरा मुद्दा आपला, दुसऱ्या मुद्द्याचा समजा हा फोटो घेतला, इम्पोर्ट 2 केलं. इथे क्रॉप फ्री, नेक्स्ट. अरे आता इथे कलर, इथे अप्लाय ओरिजिनल म्हणा आणि अप्लाय टू ऑल फाईल. बरोबर, ठीक आहे. आता हा जो फोटो आपण एक केलाय याला एक एडिट करायचा राहिला. नाही, पीडीएफ मध्ये काही लिहायचं नाही. इथे एडिटला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट क्रॉप, याला क्रॉप फ्री करा. दोन्ही फोटो क्रॉप फ्री करायचे, बरोबर करायचे. झालं. आता याचं नाव द्या.
इथे 3 टिंबामध्ये जाऊन पेन्सिल, मुलींना स्वरक्षणाचे धडे, स्वसंरक्षणाचे. ओके, 2 PDF सेव्ह झाल्या तुमच्या. इथे मेमरी तुम्हाला दिसते 87 KB 64 KB, म्हणजे जास्त मेमरी नाही आहे याची. इथे 3 टिंबामध्ये जाऊन इथे बघा 152 KB, याचं नाव बदलूया, मुलींना स्वरक्षणाचे धडे. ओके, अशा PDF सगळ्या करून घ्यायच्या. जेवढे 200 मुद्दे आहेत ते 200 PDF बनवून घ्यायच्या आणि त्यांना एकदाच ॲट अ टाइम सेव्ह करायच्या. कशा? असं दाबून ठेवायचं दोघांना. दोन्ही सिलेक्ट झाल्या. इथे 2च आहेत. तुम्ही असं समजायचं की तुमच्या 100, 200, 300 किती आहेत तेवढ्या. इथे टिक ऑल करायचं. इथे वर टिक आहे बघा, ही टिक आहे. या टिकला क्लिक केलं की सगळे सिलेक्ट होतात. सर्व सिलेक्ट झाल्याच्या नंतर आता इथे वर जायचं 3 टिंबाला. 3 टिंबाला जाऊन इथे बघा PDF/JPG आहे. हे PDF/JPG ला जा आणि इथे खाली आहे सेव्ह बटन. सेव्हला जा. इथे PDF ला क्लिक करा. कुठे सेव्ह करायचे आहे तुम्हाला? इथे बघा सेव्ह टू फोन स्टोरेज, सेव्ह टू माय डॉक्युमेंट. तर इथे सेव्ह टू फोन स्टोरेज याला गेल्याच्या नंतर एक फोल्डर बनवून घ्यायचा. इथे बॅक यायचं, अजून बॅक यायचं. इथे फोल्डर बनवायचा. प्लसमध्ये जाऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री टप्पा 3. ओके म्हणायचं. तर फोल्डरला ओपन करायचं. ओपन झाला. यूज दिस फोल्डर म्हणायचं. अलाउ म्हणायचं. 15-20 मिनिटं थांबायचं. तुमच्या सगळ्या 200 PDF त्या ठिकाणी सेव्ह होऊन जाते. ठीक आहे. हे झालं स्मार्ट वर्क. हे झालं आपलं स्मार्ट वर्क. कसं होतं माहिती आहे का? आपला क्लास पूर्ण करत नाही बरेच जण. मग वेळेवर मग म्हणतात सर हे असं नाही, ते तसं नाही, ते राहिलं होतं. त्याच्यामुळे वेळोवेळी आपले महत्त्वाचे मुद्दे असतात. आता याच्यामध्ये आपल्याला PDF टाकायची आहे. ठीक आहे. आता एकदा PDF टाकली आहे की परत तुम्हाला PDF त्या ठिकाणी टाकता येते, असं काही विषय नाही. ठीक आहे. आता समजा इथे मी चुकीची PDF टाकली गेली. ते चूज फाईल, चूज फाईलला जाऊन मीडिया पिकर, रेकॉर्डिंग होत आहे, डोंट वरी. मीडिया पिकरमध्ये गेल्यावर 3 रेषा, त्याच्यामध्ये जाऊन रेडमी नोट 11. आता याच्यामध्ये आपला फोल्डर मुख्यमंत्री टप्पा 3 बघा. ही PDF या ठिकाणी टाकली. मी जर सेव्ह केली ना तर इथे काय येईल माहिती आहे का? तुमचा UDAS नंबर येईल _1 _1.1 असं येईल. नाही, हा 1 येईल पहिला मुद्दा. ठीक आहे. आता मी ते काही सेव्ह करत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काम करायचं आहे. आलं का लक्षात?